रत्नागिरीत मेकॅनिक प्रीमियर लीग संपन्न. खेडच्या गेम चेंजर्स संघाने मारली बाजी. रत्नागिरी जिल्ह्यातील व्यावसायिक टू व्हीलर मेकॅनिक बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मेकॅनिक प्रीमियर लीग 2026 या भव्य जिल्हास्तरीय अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा समारोप अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडला. एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक तांत्रिक प्रशिक्षण व कौशल्य विकास असोसिएशनच्या वतीने आयोजित या क्रीडा महासंग्रामाच्या अंतिम सामन्यात खेडच्या गेम चेंजर्स संघाने गुहागरच्या टर्फ टायटन संघावर मात करत विजेतेपदाला गवसणी घातली. रत्नागिरी येथील शिवरुद्र टर्फ स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेने जिल्ह्यातील मेकॅनिक बांधवांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण केला होता. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात खेड गेम चेंजर्स संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन. माझं नाव प्रणव प्रमोद पावसकर, ऑथराइज्ड डिस्ट्रीब्युटर व्हॉल्वो लाईन इंजिन ऑइल आणि गल्फ बॅटरी. सर्वप्रथम कुठलाही कार्यक्रम असला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये की फैयाज साहेबांचा आणि आमचे पालकर मेस्त्री जे आहेत पावसचे त्यांचा 100% मला फोन येतो आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात आपण नेहमी सहभागी असतो. खूप सुंदर प्रकारचा कार्यक्रम फैयाज साहेब आणि त्यांची टीम पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात चालू करत आहे. त्यानंतर विविध प्रकारचे ट्रेनिंग त्यांनी लांजापासून चालू करून काल खेडपर्यंत त्यांनी ट्रेनिंगसुद्धा दिलेलं आहे. आणि अशा विविध कार्यक्रमांसाठी प्रणव ऑइल डिस्ट्रीब्युटर आणि व्हॉल्वो लाईन इंजिन ऑइलचा त्यांना नेहमीच पाठिंबा असतो. आणि आज जो कार्यक्रम चालू आहे मेकॅनिकल प्रीमियर लीग त्यांच्यासाठी प्रणव ऑइल डिस्ट्रीब्युटर करून आणि व्हॉल्वो लाईन इंजिन ऑइलकडून हार्दिक शुभेच्छा. या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अमर याला सामनावीर आणि उत्कृष्ट फलंदाज अशा 2 किताबांनी गौरवण्यात आले. संपूर्ण स्पर्धेत आपल्या फिरकीच्या जोरावर फलंदाजांना नाचवणारा रत्नागिरी रेंजर्स संघाचा जितेंद्र भुते हा उत्कृष्ट गोलंदाज ठरला. राजीव अनिल देवळे, डिलाइट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड रत्नागिरीचा डायरेक्टर. या एकता मेकॅनिक असोसिएशनचे सगळे सदस्य माझ्याकडे आले होते की अशी एक टुर्नामेंट आम्ही पहिल्यांदाच आयोजित करत आहोत, तर त्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. म्हणून मी त्याच दिवशी म्हटलं होतं की माझ्याकडून जी मदत करता येईल ती मी नक्की करेन. हे टर्फ शिवरुद्र टर्फ आम्हीच मित्रांनी एकत्र येऊन चालू केलेलं आहे. 1 वर्ष पूर्ण झालं आहे. बरेच टुर्नामेंट इथेही झाल्यात. त्यांनी असं इनिशिएटिव्ह घेतलं की इथं आम्हाला टुर्नामेंट घ्यायची आणि रत्नागिरी जिल्ह्यातले जेवढे मेकॅनिक आहेत, टर्फ अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यात मला वाटतं रत्नागिरीतच आहे, त्यामुळे सगळ्यांना टर्फवर खेळता यावं. त्यामुळे मी त्यांना हे टर्फ अवेलेबल करून दिलेलं आहे. आणि त्यांच्या या गडबडीच्या कामातनं सोमवारी 1 दिवस सुट्टीचा मिळून त्यांना खेळायला मिळावं माझी अशीच इच्छा होती. तर असे इथून पुढे त्यांनी उपक्रम घेत राहावे. आमच्या त्याच्यासाठी पाठिंबा राहील. शुभेच्छा. थँक्यू. तर रत्नागिरी स्पिरिट संघाच्या रोहित मुलुक याला त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नेहमी गाड्यांच्या दुरुस्तीत आणि तांत्रिक कामात व्यग्र राहणाऱ्या मेकॅनिक बांधवांच्या हातांनी क्रिकेटच्या मैदानात दाखवलेली ही जादू पाहण्यासाठी जिल्हाभरातून क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यातील मेकॅनिक बांधवांमध्ये एकोपा निर्माण व्हावा आणि त्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा या हेतूने आयोजित ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी असोसिएशनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. जिल्हास्तरावर प्रथमच मेकॅनिक बांधवांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत असून या स्पर्धेमुळे व्यावसायिक बंधुभाव अधिक दृढ झाल्याची भावना रत्नागिरी जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. नमस्कार, मी जागृत ऑइल डेपो डिस्ट्रीब्युटर, एक्झॉन मोबिल ऑइल, महिंद्रा लुब्रिकंट्स आणि क्रेझी आणि क्रिम्बेल आईस्क्रीम ह्या एकता मेकॅनिक असोसिएशनतर्फे आज जो मेकॅनिक बंधूंसाठी ही खास प्रीमियर लीग अरेंज केलेली आहे त्याबद्दल प्रथम मी सर्व आयोजकांना धन्यवाद देतो की मेकॅनिकच्या धकाधकीच्या जीवनातून एक दिवस आपला मौजेचा अशा प्रकारचा उपक्रम त्यांनी प्रथमच मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच ती युनियन राबवते. त्यांच्याशी आमचं सहकार्य भरपूर वर्षापासूनचं आहे आणि या खास उपक्रमासाठी आमच्या सर्व ऑटोमोबाईल रिलेटेड असेल किंवा इतर भागातील असेल सर्वांच्या सहकार्यानं आपण ही आज स्पर्धा इथं पार पाडतो आहे. त्याचं उद्घाटनही काही वेळापूर्वी आपण पार पाडलं आहे. आता या सर्व मेकॅनिक बंधूंना त्यांच्या व्यावसायिक यशासाठी आणि या आजच्या सामन्यांच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. असाच कार्यक्रम त्यांनी दरवर्षी राबवावा. आमचं सहकार्य त्यांना निश्चित लाभेल, मोठ्या प्रमाणात राबवावा, जेणेकरून त्यांचे कुटुंबही याचा आनंद घेऊ शकतील. आज रत्नागिरीत झाला आहे अशी योजना करा की पुढच्या वर्षी तो आणखी दुसऱ्या ठिकाणी होईल, जेणेकरून सगळ्या स्थानिक लोकांना त्याचा आनंद मिळेल. याचबरोबर आणखी एखादा उपक्रम जर आपल्याला राबवता आला, आरोग्य शिबिर असेल, काही असेल, मुलांसाठी असेल, तर सगळ्या प्रकारचा आनंदाने अनुभव आपल्या कुटुंबियासकट सगळ्यांना अनुभवायला मिळावा अशी मी त्यांना विनंती करतो. परत एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणात स्पोर्ट्समनप्रमाणे
कारण क्रिकेट आहे देवांचा खेळ मानला जातो, सामान्य चांगल्या माणसाचा. त्या स्पोर्ट्समनशिपप्रमाणे आपण सर्वजण याचा आनंद घ्याल अशी अपेक्षा करतो. परत एकदा शुभेच्छा आमच्या सर्वांतर्फे देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.